नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर बघा, दत्त जयंतीपर्यंत आपल्याला गुरुचरित्रातील हा अध्याय रोज वाचायचा आहे, जेणेकरून आपल्या आयुष्यात जर आर्थिक संकट असेल, आर्थिक चणचण भासत असेल, पैशामुळे आपल्या आयुष्यात खूप अडचणी निर्माण होत असतील आणि जीवनात पैसाच सर्व काही आहे असं पण नाही, मनशांती पण खूप महत्त्वाची असते, पण पैसासुद्धा खूप महत्त्वाचा असतो. तर बघा, आपल्याला काय करायचं आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पहा, जेणेकरून माहिती तुमच्यापर्यंत सगळी पोहोचेल आणि कुठे चूक होणार नाही. तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर बघा, गुरुचरित्रातील हा अध्याय आपल्याला रोज वाचायचा आहे. ही सेवा जर आपण केली तर आपल्याला जी आर्थिक चणचण भासत असते, सर्वांना अडचण असते ती पैशाचीच, आर्थिक चणचणीची. काहींच्या घरात पैसा तर खूप येतो, काम चालू आहे, पैसा येणं चालू आहे, पण तो टिकत नाही. म्हणजे पैसा वायफळ खर्च होत आहे. कितीही पैसा येतो, पण शेवटी शेवटच्या म्हणजे महिन्यामध्ये काही दिसतच नाही की जवळ आपल्याला एवढे पैसे राहिले असतील किंवा एवढं आपण बॅलन्स केलं असेल. तर या पद्धतीचे जे काही आपल्याला प्रॉब्लेम निर्माण होत असतात, तर ते या सेवेने नक्कीच सुटत असतात. तो आपल्या जीवनातील प्रारब्ध असतो आणि त्या प्रारब्धामुळे आपल्यासोबत हे सगळं काही घडत असते. तर सुरुवातीलाच सांगते, हे जर तुम्ही करत असाल ही सेवा, तर नियम अटी काहीही पाळायची गरज नाही, पण संकल्पयुक्त सेवा असल्या कारणाने आपल्याला परान्न वर्ज्य ठेवावं लागणार आहे आणि मांसाहार जो असतो तो कडकडीत वर्ज्य ठेवावं लागणार आहे. म्हणजे परान्न वर्ज्य म्हणजे बघा, एखाद्या वेळेस एखाद्या लग्नाच्या ठिकाणी जेवायचंच काम पडलं किंवा एखाद्या आप्तजनाच्या घरी आपण सगळे म्हणजे सोयऱ्याच्या घरी गेलो आणि तिथं आपल्याला जेवायचं कामच पडलं, पाहुण्यांनी आग्रह केला आणि आपण जेवलं, तर आपल्याला तिथे 3 वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर परान्न घ्यायचं आहे. कारण परान्नामध्ये म्हणजे खूपच दोष असतात आणि ते दोष कुठे ना कुठे आपल्यासोबत पण येत असतात. तर त्या कारणाने आपल्याला परान्न घेता येत नाही. घ्यायचंच काम पडलं तर आपल्याला 3 वेळा गायत्री मंत्राचं पठण करावं लागतं. त्यानंतर मांसाहार हा कडकडीत वर्ज्यच ठेवावा लागतो, कारण सेवा ही संकल्पयुक्त असते. संकल्पयुक्त सेवा केल्याने तिचे फळ लवकर मिळत असते. आणि संकल्प करत असताना आपल्याला दुसरी गोष्ट म्हणजे यथाशक्ती म्हणायचं आहे. म्हणजे अखंड करीन असं नाही म्हणायचं आहे, यथाशक्ती करेल असं म्हणायचं आहे. कारण ही जी सेवा आहे आपण ही दत्त जयंतीपर्यंत करणार आहोत, त्यानंतर नाही केली तरी चालते. तर यामध्ये नित्यसेवा आपल्याला कुठेही चुकवायची नाही आहे. जी नित्यसेवा आपली जी असते, स्वामी महाराजांची 3 अध्याय 11 माळी तुम्ही जर करत असाल, तर ते सुद्धा आपल्याला यासोबत करायचं आहे. तुम्ही जर नित्यसेवा करत नसाल तर स्वामी समर्थ महाराजांचे स्तवन म्हणायचं आहे. त्यानंतर 1 माळ स्वामी समर्थांची घ्यायची आहे, 1 माळ श्री गुरुदेव दत्तांची घ्यायची आहे आणि त्यानंतर या सेवेला सुरुवात करायची आहे. नाहीतर मग तुम्ही तुमची नित्यसेवा घ्या, महाराजांची, स्वामी समर्थ महाराजांच्या 11 माळी घ्या आणि त्यानंतर श्री गुरुदेव दत्त 11 वेळा म्हणा आणि या सेवेला सुरुवात करा. तर पहिल्या दिवशी जर आता सेवा केव्हापासून सुरुवात करायची, तुम्ही आज व्हिडिओ पाहिला तर आजपासून सुरुवात करू शकता. अर्थातच आज गुरुवार आहे, 13 तारीख आहे, वार गुरुवार आहे, तर तुम्ही आजपासूनही सुरुवात करू शकता. उद्या पाहत असाल व्हिडिओ, उद्या करू शकता. जेव्हा पण तुमच्या हा व्हिडिओ समोर आला आणि तुम्ही पाहिला, त्या दिवसापासून तुम्ही गुरुचरित्राला सुरुवात म्हणजे जे काही गुरुचरित्रातील अध्याय आहे त्याला पठण करण्यासाठी सुरुवात करू शकता. बघा, तुमच्याच्याने जर वेळेअभावी गुरुचरित्र पारायण करणं शक्य होत नसेल, तर निदान ही सेवा तरी आपल्या गुरूंच्या चरणी रुजू करावी, जेणेकरून आपल्या आयुष्यातील काही संकट असतात तर ते निवारण होण्यासाठी मदत होऊन आपल्याला धनयोग होत असतो, मान सन्मान मिळत असतो आणि कदानच आपल्या आयुष्यामध्ये जर आपण आपले प्रारब्ध खूप कठीण नसतील तर आपल्याला राजयोग सुद्धा येण्याचे ठरलेलं असते. तर बघा, अध्याय वाचायचा आहे आपल्याला 9वा. तर 9वा अध्याय आपल्याला पठण करायचं आहे रोज. तर त्या अध्यायामध्ये ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे त्या पद्धतीने आपल्या आयुष्यामध्ये घडत असते. तर बघा, पहिल्या दिवशी आपल्याला पंचोपचार पूजा करायची आहे. तुमच्याकडे दत्त महाराजांची मूर्ती असेल त्याच्यावर तुम्हाला अर्थातच अभिषेक करायचा आहे पहिल्या दिवशी आणि देवाला पुढे संकल्प करायचा आहे. ज्या दिवसापासून तुम्ही सेवा करणार आहात त्या दिवसापासून ते दत्त जयंतीपर्यंत तुम्हाला संकल्प करायचा आहे. मधात जर तुम्हाला मासिक धर्म आला, विटाळ आलं, सुतक आला, तर मग तुम्हाला ही सेवा स्किप करावं लागेल, तुम्हाला ही सेवा करता येणार नाही. त्यासाठी यथाशक्ती हा संकल्पात आपल्याला शब्द वापरायचा असतो. कारण आपल्याच्यानं जर
अखंड जर हा शब्द आला तर आपल्याला ती खूप दिवसापर्यंत करावी लागते सेवा. त्या कारणाने आपल्याला यथाशक्ती हा शब्द वापरायचा आहे आणि संकल्प करायचा आहे. त्यानंतर बघा, आयुष्यात काही अडचणी असतील तर त्या आपल्याला संकल्पामध्ये सांगायच्या आहे. काही आपल्याला गोष्टी हव्या असतील त्या आपल्याला संकल्पामध्ये सांगायच्या आहे. त्यानंतर संकल्पाचे पाणी आपल्याला तापमानात सोडून द्यायचं आहे. ते पाणी झाडाच्या एखाद्या बुडापाशी आपल्याला टाकायचं आहे. त्यानंतर बघा, या अध्यायामध्ये एका धोब्याची कथा सांगितलेली आहे. 9व्या अध्यायामध्ये एका धोब्याची कथा सांगितली आहे. त्या धोब्याच्या जीवनामध्ये श्रीपाद स्वामींनी श्री वल्लभ हे दत्तावतारी पुरुष होते, तर त्यांच्या अवतारामधली ही कथा 9व्या अध्यायामध्ये सांगितली आहे. तर ते रोज गंगा स्नानाला जात होते. तर तिथे त्या सुमारास एक तिथे धोबी नदीवर रोज त्याचे जे काही व्यवसाय होता लोकांचे कपडे धुण्याचा, तो तिथे करत होता. ते तिथे जात असताना स्वामींचं दर्शन रोज तो त्या भक्तिभावाने नमस्कार करून नंतरच तो आपलं काम सुरू करायचा. हे काम अनेक दिवसापासून चालू होते. श्रीपाद स्वामी त्या ज्या धोब्याच्या भक्तीकडे प्रसन्नतेने पाहत असत, पण ते त्याच्याशी कधी बोलत नव्हते, त्याची फारशी चौकशीही करत नव्हते. धोबी स्वामींना भेटावं, हात जोडून नमस्कार करावा, स्वामींना ते पाहावे, हाच त्यांचा नित्य उपक्रम चालू होता. तर त्यानंतर बघा काय झालं, एक दिवस जे मुसलमान राजा होता आपल्या लवाजम्यासह त्या रस्त्यानं थाटामाटात चालला होता. सर्वांच्या अंगावरचे उंची म्हणजे जे काही कपडे होते, अलंकार होते, हत्ती घोडे, निरनिराळ्या वाद्यांचे जे मधुर सूर होते, बरोबर चालणारी घरची मंडळी व मागे पुढे चालणारी इतर नोकर चाकर, अशी थाटाची मिरवणूक पाहून तो धोबी थक्क झाला. तो धोबी तिकडे एकटक पाहत होता. इतक्यात स्वामी नदीवर आले. परीट झटकन म्हणजे सरकला बाजूला आणि स्वामींना पाहून वंदन करू लागला. पण त्याच्या मनातून ती थाटाची मिरवणूक दूर गेली नव्हती. तो मनात म्हणाला, या राजानं मागच्या जन्मी खूप पुण्य मिळवलं असेल, म्हणूनच आज तो खऱ्या ऐश्वर्यात लोळत आहे. किती थाटात आहे तो, नाहीतर मी सारा दिवस काबाड कष्ट करून मिळतं काय, जेमतेम 2 वेळच्या जेवणाची मीठ भाकरी, अंगावरचे फाटके मळके कपडे. मिरवणूक बरीच दूर गेली. धोब्याचं नित्याचं काम चालू होतं. सारं काम संपून तो नेहमीप्रमाणे घरी गेला. पण घरी गेल्यावरही ती थाटाची मिरवणूक तो विसरला नव्हता. रात्र झाली, अंथरुणावर पडला तरी विचारतोच, कधीतरी असे आनंदाचे दिवस मला पाहायला मिळतील का, असंही मनात येई. त्यानंतर काय झालं, दिवस उगवला. नंतर तोच नित्यक्रम चालू झाला. नदीवर आला. थोड्याच वेळात स्वामी आले. तो दर्शनाला गेला. खाली वाकून त्याने नमस्कार केला. स्वामी त्याला म्हणाले, नित्य भेटीने प्रसन्न झाले होते स्वामी. त्या मनोगत त्यांच्या अंतःकरणाने कळालं होतं. ते म्हणाले, स्वामी महाराज त्यांना म्हणाले की तुझ्या मनातील इच्छा मला कळाली आहे. तुझ्या मनात राजा व्हायचा आहे ना, तो लाभही तुला मिळेल. तू पुढे उत्तम ऐश्वर्य भोगशील. पण मला एकच सांग, तुला या जन्मी राजा व्हायचं की पुढच्या जन्मी? आता तो धोबी धूर्त होता. तो म्हणाला, देवा, आता मी म्हातारा झालो, या वयात राजा होऊन काय करणार, किती सुख भोगणार, आणि राजा होऊन तुम्हाला विसरण्यापेक्षा मी आहे त्या स्थितीत बरं आहे. तुमचे चरण त्या राजपदापेक्षा श्रेष्ठ मानतो मी. रजकाचा भक्तिभाव स्वामींना अधिकच पटला. ते म्हणाले, रजका, तू धूर्त आहेस हे मला पटलं. तू पुढच्या जन्मी राजा होशील, उत्तम कारभार करशील व लौकिक मिळवशील, असा माझा आशीर्वाद आहे. तू पुढेही मला विसरणार नाहीस, मीही विसरणार नाही. तुझ्या पुढच्या आयुष्यात तू माझं दर्शन घेशील. तो धोबी घरी गेला. किरकोळ आजारानं अंथरूण धरलं. तो थोड्या दिवसात मरण पावला. घरच्यांना दुःख झालं. पुढे हाच रजक बेदरच्या राजवंशात जन्माला आला. तो राजा झाला. त्याचे उत्तम राजकारभार केला. प्रजेला सुखात ठेवलं. पुढे काही वर्षांनी त्याच्या आजारपणात त्याला स्वामींनी दर्शनसुद्धा दिलं व मागच्या आठवणी पटवून दिल्या. त्यालाही त्या पटल्या. म्हणजे श्रद्धेविना फळ नाही. हेच खरं या अध्यायामध्ये आपल्याला श्रद्धा आणि मनोभावे या अध्यायाचं पठण करायचं आहे दत्त जयंतीपर्यंत, जेणेकरून आपल्या आयुष्यात जे काही चालू आहे ते कुठेतरी थांबेल आणि आपल्याला आर्थिक चणचणीपासून आराम मिळेल आणि पैसा हा टिकत राहील. तर अशा पद्धतीने आपल्याला ही जी सेवा आहे ती करायची आहे. गुरुचरित्रामध्ये 52 अध्याय असतात. त्याच्यापैकी हा 9वा अध्याय आपल्याला दत्त जयंतीपर्यंत रोज पठण करायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला सेवा करायची आहे. बाकी नियम अटी वगैरे काही नाही, फक्त मांसाहार आणि परान्न वर्ज्य करायचं आहे. याच पद्धतीने आपण सेवा करायची आहे दत्त जयंतीपर्यंत. त्यानंतर बघा, अशा पद्धतीची आजची माहिती होती. तुम्हाला जर माझ्या चॅनलचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.